नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या सोबत जवळपास 30 ते 40 मंत्री देखील शपथ घेणार असल्याचं बोललं जातंय। त्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून अनेक मंत्र्यांना फोन केले जात आहेत। एनडीएच्या या सरकारमध्ये यंदा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही मंत्रिपद मिळणार आहे। सलग 4 टर्ममध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हींचीही हॅट्रिक करण्याचा पराक्रम केला। यावेळी त्यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे। 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 4 लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी ठरले। त्यामुळे यंदा त्यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार आहे। अशात प्रतापराव जाधव यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाण्यातील मेहकर येथे झाला। मेहकर तालुक्यामधून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली। सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली। 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवरती निवडून गेले होते। त्यानंतर 1999 आणि 2004 या विधानसभा निवडणुकांमध्येही मतदारसंघात त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली। शिवसेनेचे प्रतापराव जाधवांना 2009 साली बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलं गेलं। या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28,000 मतांनी पराभव केला। 2014 साली देखील देशात मोदींची लाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला होता। सेना भाजप सरकारमध्ये प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री देखील होते। शारदा साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाधव यांनी पुन्हा एकदा राजेंद्र शिंगणे यांचा पराभव करत खासदारकीची हॅट्रिक मारली आणि त्यानंतर 2024 मध्ये ठाकरेंच्या नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करत ते चौथ्यांदा खासदार बनले। आता चौथ्यांदा खासदार बनण्याचा रेकॉर्ड केल्यानंतर प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद देखील मिळणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।